त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण, आणि त्या एकाग्रतेतनं त्या सगळ्या गोष्टी करणं. कुठेही पेन्सिल नाही हल्ली का, ब्रश नाही हल्ला का, कुठे बाबा त्याच्यातला विनोद नाही हल्ला. म्हणजे बाहेर एवढं सगळं वातावरण असताना त्या व्यंगचित्रातला विनोदही नाही कधी हल्ला. मी मागे एकदा एका शीर्षकाबद्दल बोललो होतो. एक तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे, फार छान शीर्षक आहे, की हे सारं येतं कुठून. ज्या वेळेला मी बाळासाहेब म्हणून ज्यावेळेला मी विचार करायला लागतो त्यावेळेला ह्या अनेक गोष्टी ज्यावेळेला डोळ्यासमोरून जातात, खरंच प्रश्न पडतो की हे येतं कुठून, आलं कुठून. आणि म्हणून तो या देशामधल्या सगळ्या राजकारण्यांपेक्षा जो वेगळा माणूस होता, त्याचं कारणच ते होतं. मी त्याच लेखात म्हटलंय की एवढं सगळं बाहेर वातावरण, सगळं राजकीय गोष्टी घडत असताना एक आर्टिस्ट, एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय, कलाकृती काढतोय, त्याला एक आकार देतोय. जगात असा कोणताही चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार असा कोणीही कलाकार झाला नाही की बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडतायत आणि एक माणूस कला निर्माण करतोय. असा कोणताही आजपर्यंत आर्टिस्ट तयार झाला नाही, या जगात नसेल. त्यांचे तर्क असायचे. मला तर आजची ही परिस्थिती पाहिली, राजकारणाची परिस्थिती पाहिली. मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते. पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार. आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर, कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांशी बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये. तो पाहूच शकला नसता हे माणूस, की ज्या गोष्टी शून्यातनं उभ्या केल्या. आज तुम्ही बाहेरच्याही, तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा, अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते. पण ज्या गोष्टी घडत जात आहेत, ज्या गोष्टी घडत गेल्या, मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. काय सकाळी गेल्यावरती साफ झालेली बरी असते. चला कुठे आयुष्यभर गुंतत बसायचं. पण मला असं वाटतं की एकदा मी बाळासाहेब ठाकरे, मला एकदा ह्या विषयावर मला व्याख्यानच द्यायला आवडेल.
आणि त्या माणसाचे सगळे पैलू मला तुमच्यासमोर एकदा मांडायचे. म्हणजे ती जी आपण हत्तीची गोष्ट बोलतो ना, कोणाला शेपूट अशी वाटते, कोणाला कान अशी वाटतात, कोणाला सोंड अशी वाटते. बाळासाहेब ठाकरे तशी व्यक्ती होती. प्रत्येकाला वाटलं की हा माणूस असा आहे, प्रत्येकाला वाटलं हा असा आहे असा आहे. तो माणूस कसा होता हे जगाला कळलंच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला नाही कळलं, तुम्हाला कुठून कळणार? पण ते होतं, ते विलक्षण होतं. आज मी सामनामध्ये तर लेख लिहिलाच आहे, पण मी आज सकाळी माझं एक ट्विट केलंय. काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांनी वाचलं असेल, काही जणांनी नसेल वाचलं. मला असं वाटतं की माझ्या बोलण्याची बोलणं थांबवायच्या अगोदर मी लिहिलेलं ते जे ट्विट आहे ती मी एकदा तुमच्यासमोर फक्त मला वाचून दाखवायचं आहे. वेळेवर न सापडणं स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती. इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील. पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं, हे दुर्मिळ. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय, पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला